नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचा आमचा खंडित राहिलेला पीक विमा हा अद्यापही खात्यावर का जमा होत नाही, हाच प्रश्न सगळ्या शेतकऱ्यांना पडलेला आहे. यामध्ये वारंवार शेतकरी सरकारमार्फत आश्वासनं देऊन देखील खात्यावर रक्कम अद्यापही जमा होत नाहीये. केंद्रीय कृषी मंत्र्याकडून आश्वासनं भेटून देखील खात्यावर अद्यापही पैसे जमा होत नाहीत. कुठे पैसे दाखवत आहे तर कुठे कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे तर कुठे रक्कम झिरो दाखवत आहे. अशा बऱ्याचशा गोष्टींनी शेतकरी हा त्रस्त झालेला आहे आणि या अशाच गोष्टी होत असल्यामुळे परवा दिवशी बीड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर अतिशय क्रूर आणि आक्रोश मोर्चा हा निघाला होता. आशा करतो तुमच्या आमच्यापैकी काही बांधव देखील त्या मोर्चामध्ये असाल. तर यामध्ये पीक विम्यासाठी किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाई व त्याचबरोबर कर्जमाफीसाठी हा बीड जिल्ह्याचा अखिल भारतीय किसान महासभेच्या वतीने जो मोर्चा निघाला, त्यामध्ये मोर्चामार्फत बघा मोर्चा निघाला त्यानंतर या मोर्चाचा थोडा का होईना इम्पॅक्ट म्हणजे थोडा का होईना प्रभाव सरकारवरती पडलेला आहे. म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी 110% जास्त ज्या ठिकाणी नुकसान झालं होतं पिकांचं, तिथे आता कुठं ना कुठं रकमा दाखवायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे यामध्ये सर्व मुद्दा काय आहे तो व्हिडिओच्या मार्फत आपण एकंदरीत जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर नक्की करा. आणि जर तुम्हाला पीक विम्या संदर्भाची व बाकी इतर योजनांसंदर्भाची माहिती जर तुम्हाला महत्त्वाची वाटत असल्यास चॅनलशी जोडून राहा व बाकी शेतकरी बांधवांपर्यंत देखील चॅनलची लिंक पोहोचवा, म्हणजे चॅनलला शेअर करा व माझ्या डाव्या साईडचे जे काही बेल आयकॉनचं बटन आहे त्याला देखील दाबा. तर बघा, तर ह्यामध्ये अखिल भारतीय महासभेच्या वतीने जो मोर्चा निघाला त्यामध्ये बघा शेतकऱ्यांच्या ज्या बीड जिल्ह्यामध्ये रकमा फक्त काही शेतकऱ्यांचा अवेटेड दाखवतो त्यामध्ये रकमा दाखवायला सुरुवात केलेली आहे. महसूल मंडळाची यादी माझ्याकडे आलेली आहे. त्यामध्ये कुठल्या कुठल्या गावामध्ये रकमांचं म्हणजे कॅल्क्युलेशन अवेटेड व बाकी रकमा ज्यांच्या झिरो दाखवत होत्या त्या रकमा दाखवायला सुरुवात झालेली आहे. अशी महसूल मंडळाची यादी माझ्याकडे आलेली आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये यादी व यादीमध्ये महसूल मंडळानुसार गावं किती आहेत त्याच्यामध्ये ते गावं तुम्हाला सांगतोय. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यामध्ये बघा जे हे झाले होते शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बघा राज्य सरकारमार्फत केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे आवाहन केलं. त्यांनी देखील वाटपाला मंजुरी दिली, पण अद्यापही तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. असं नाही, काय शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेत हे आपल्याला तुम्हाला मला देखील मान्य करावे लागेल. कारण जानेवारी व फेब्रुवारीच्या पहिल्या व तिसऱ्या आठवड्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली आहे, पण काही शेतकऱ्यांच्या रक्कम अद्यापही दाखवतच आहे. फक्त काही शेतकऱ्यांचे 1700 रुपये दाखवत आहे, कुणाकुणाचे पैसे जास्त देखील दाखवत आहे. तर ते तर झालं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे लाजिरवाणी गोष्ट म्हणजे सरकारला स्वतःच्या हक्कासाठी जर तुम्हाला मोर्चे काढावे लागत असतील तर ह्याच्यासारखी खूप लाजिरवाणी बाब आहे ही सरकारसाठी. कारण त्यांना वोट देणारे तुम्ही आणि आम्ही आमच्यातलीच काही बांधव आहेत. हे मी हा टॉपिक कधी बोलत नाही, पण जाती आणि धर्माच्या नावावर जर आपण वोट देत राहिलो तर हे यापुढेही असंच चालणार आहे. तुम्हाला स्वतःच्या हक्कासाठी तुम्हाला सरकारच्या विरोधात जावं लागते, सरकारला जाब विचारावं लागते, मोर्चे काढावे लागतात. स्वतःचा पैसा असून स्वतःच वाट पाहावी लागत आहे. ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. यानंतर असंच जर करत राहिला तर काय होईल ते तुम्हाला माहिती आहे. तर आणि ह्याच्यामध्ये बघा जे मोर्चे काल राबवले असतील त्यामध्ये नक्कीच सरकार हे खूप खालच्या पातळीवर पडलेलं आहे हे आपल्याला कळून गेलं आहे. ही तर सुरुवात झालेली आहे बघा ही शेतकऱ्यांमार्फत. तुम्ही आम्ही मोर्चामध्ये देखील आता यानंतर परभणी, नांदेड व हिंगोली या 3 जागी देखील मोर्चे निघणार आहेत. तर कृपया तिथले कुणी तुम्ही शेतकरी बांधव असाल तर नक्कीच त्या मोर्चामध्ये सहभागी व्हा. कारण सरकारला जाब विचारायचं आहे. यांच्याकडे पैसे आहेत, आपल्या हक्काचे पैसे आहेत, हे आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे. ह्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला मोर्चामध्ये उतरायचं आहे. अजिबात यांना कुठल्याही प्रकारची दयागिरी दाखवायची नाहीये तुम्हाला आम्हाला. तर हे सरकारच्या मार्फत आपण हे 2 तारखेला जे झालं होतं आंदोलन झालं होतं त्याच्यामध्ये सरकारला थोडाफार इम्पॅक्ट म्हणजे फक्त रकमा दाखवायला सुरुवात केलेली आहे. आशा करूया आपण हीच प्रोसेस कंटिन्यू ठेवूया, त्याच्याशिवाय आपल्याला आपल्या हक्काचा पैसा मिळणार नाही. म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 जिल्ह्याची जे काही आंदोलन होणार आहे त्यामध्ये अवश्य सहभागी व्हा. म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे पैसे दाखवत नाहीये निदान तिथं पैसे दाखवायला सुरुवात होऊन लवकरच खात्यावर रक्कम तरी जमा होईल. तर हीच आशा करतो की तुम्ही स्वतःच्या हक्कासाठी लढा. जिथं काही मदत लागेल तिथं आम्ही आमच्यासारखे बरेचसे युट्यूबर मदत करायला देखील तयार आहेत. यानंतर जे काही आंदोलन होतील त्यामध्ये मी देखील नक्कीच सहभागी होणार आहे. तिथून जमलं तर लाईव्ह फुटेज देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. तुम्ही देखील सज्ज राहा. भेटूया आपण याच्यानंतरच्या महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यामध्ये तुम्हाला महसूल मंडळानुसार मी रकमा वगैरे दाखवून टाकतो. तर चला, त्या दिवशी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की GR बद्दल माहिती थोडीफार दिली होती. त्यामध्ये एकच GR होता. दुसरा GR देखील मी लवकरच चॅनलच्या मार्फत आणतो किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देतो, तिथून तुम्ही पाहू शकता. तर हेच सांगणं होतं या व्हिडिओच्या मार्फत. ह्याच्यानंतर थोडीफार माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी